नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2017चे जे स्कॉलरशिप एक्झाम झाली होती 2017मध्ये त्याचे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करतो आहे. त्याच्यातला पेपर 1 आपला कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये तुमचं होतं फर्स्ट लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स. ठीक आहे. आता आपला जो पेपर सेकंड आपण करतो आहे ते बघा इथं 2017मध्ये आलेला पेपर आहे हा. ठीक आहे. फेब्रुवारी 2017मध्ये हा आहे पेपर सेकंड. ठीक आहे. पेपर सेकंड आपण करतो आहे. आणि त्याच्यामध्ये सेकंडमध्ये काय काय असते, सेकंडमध्ये थर्ड लँग्वेज आणि इंटेलिजंट टेस्ट असते. ठीक आहे. तर याच्यामधला थर्ड लँग्वेज आपली असते मराठी. इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी थर्ड लँग्वेज मराठी असते आणि जे मराठी मिडियमचे स्टुडंट असतात त्यांच्यासाठी थर्ड लँग्वेज इंग्लिश असते. ठीक आहे. तर आपण बघूया मराठी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 to 25 कंप्लीट करून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये. चला बघूया आपण क्वेश्चन 1. इथे बघा प्रश्न 1 ते 3साठी सूचना. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून दिलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तरांचा पर्याय निवडा. ठीक आहे ना. हे जो एक उतारा दिलेला आहे तो आपल्याला पटापट वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे. निसर्ग हा माणसाचा जीवाचा सखा आहे. उन्हापासून माणसाला वाचवण्यासाठी वृक्ष सावली देतो. ग्रीष्माच्या दाहकतेपासून माणसाला वाचवण्यासाठी पावसाचा वर्षाव होतो. पर्वताच्या उंचीमुळे वादळी वाऱ्यापासून रक्षण होते. असं पटपट तुम्ही हे रीड करून घ्या. ठीक आहे. कारण आता आपण रीड करत बसलं तर बराच वेळ लागेल. ठीक आहे. हे मी रीड केलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. आणि याचं बघा हा तुम्ही उतारा रीड केल्यावर ठीक आहे याचे उत्तर इथून प्रश्न इथून सुरू होतात. तर प्रश्न क्रमांक 1 काय आहे, ग्रीष्म ऋतूबाबत उतार्यात कोणते वर्णन आले आहे. तर याच्यामध्ये ग्रीष्म ऋतू कसा उष्णच असतो. ठीक आहे. तर उष्णतेबद्दलच आहे. सर्वात उष्ण ऋतू त्याचा ऑप्शन जो आहे याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा. आता सोपं असते एकदम. उतारा नीट वाचून घ्यायचा. सगळे प्रश्नाचे उत्तरं तिथं आपल्याला मिळतात. ठीक आहे. इथे बघा सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे, निसर्गाकडून आपण कोणता बोध घेतला पाहिजे. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत आपल्याला. ठीक आहे ना. आता निसर्ग काय करतो, द्यायचं काम करतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, दातृत्व हा हे असतो गुण आहे की नाही. त्याच्यानंतर अजून काय करतो, परोपकार आहे ना. हे दोन्ही प्रकार करत असतात. त्याचे जे ॲन्सर आहे क्वेश्चन नंबर 2चा पहिला आणि तिसरा आहे. ठीक आहे ना. 2 अचूक पर्याय आपल्याला याच्यातले निवडायचे आहेत. ठीक आहे. तर दुसऱ्याचा आहे पहिला आणि तिसरा. कसं आहे, निसर्ग नेहमी देत असतो, घेत काहीच नाही आपल्याकडून. हे बघ स्वार्थीपणा त्याच्यात नसतो. आणि निसर्ग आपल्याला प्रदूषण करून देत नाही. प्रदूषण माणूस करतो. ठीक आहे ना. निसर्गाला धोका आहे प्रदूषण करणे, हे माणूस करतो प्रदूषण, निसर्ग नाही करत. ठीक आहे. निसर्ग उलट आपल्याला वायू स्वच्छ करून देतो. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. माणसाच्या कोणत्या छंदापायी पशुपक्ष्यांच्या काही जाती नष्ट झाल्या आहेत. तर याच्यामध्ये काय आहे, शिकार. याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 शिकार. शिकारीमुळे काय व्हायला लागलं, काही पशुपक्षी जे आहेत त्यांच्या काही जाती नष्ट होत आहेत. ठीक आहे. पुढचं बघा. आता प्रश्न 4 ते 6साठी सूचना. पुढील कविता वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. तर तुम्ही हे व्यवस्थित हे वाचून घ्या पटपट. ठीक आहे. मी ही वाचलेली आहे कविता. तर आपण सरळ त्याचे प्रश्न आपण सोडवूया. ठीक आहे. बघा 4थ्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे, कवितेतील वासराचा स्वभाव कसा आहे. तर वासराचा जो स्वभाव आहे तो उन्हाळ आहे. उन्हाळ म्हणजे काय होते, ज्याला भटकायची सवय असते, इकडे तिकडे भटकणे आवडते ज्याला ना, त्याला उन्हाळ म्हणतात. तर तो भटकतोच, तो रानात जातो. तो जो वासरू आहे तो रानात चालला जातो. ठीक आहे. त्याला कशाचाच भान राहत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा, वासराला कशाची आठवण राहिली नाही. वासराला तहान भूक सगळी विसरून गेला तो. ठीक आहे ना. त्याला तहान वगैरे काहीच नाही, कशाचीच आठवण नाही राहत त्याला. ठीक आहे. त्याचा पर्याय येतो 4था. त्याच्यानंतर 6वा प्रश्न काय बघा, कानात वारे शिरणे म्हणजे हे एक म्हणजे तुमचं हे वाक्य आहे ना, याला त्याचा अर्थ सांगायचा तुम्हाला. ठीक आहे ना. तर याचा काय आहे, कानात वारे शिरणे म्हणजे बेभान होणे आहे ना, काही कळणे नाही, आपलं इकडं तिकडं उड्या मारत फिरणे. वासरू बघितलं असेल तुम्ही कसं उड्या मारत फिरत असतो. ठीक आहे ना. त्याचं 6व्याचं जो उत्तर आहे तो कुठला आहे, पर्याय 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता
7वा प्रश्न बघा, आवाज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर आवाज जो असतो ना त्याचा समानार्थी शब्द याच्यामधला आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. रव, आपण म्हणतो ना पक्ष्यांचा कलरव. ठीक आहे ना, तर रव रव म्हणजे आवाज. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो बघा, संकोच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? संकोचचा विरुद्धार्थी काय होणार? निसंकोच आहे ना. आपण म्हणतो ना तुम्ही निसंकोच काही पण सांगा. तर याचा पर्याय काय तो दुसरा. ठीक आहे, निसंकोच. संकोचचा विरुद्धार्थी आहे निसंकोच. चला पुढचे प्रश्न बघूया आता. प्रश्न क्रमांक 9 बघा, लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? तर याच्यामध्ये जे आहे ना हे चुकीचं आहे. इथे माहितीमध्ये तुमचं छोटी विलांटी पाहिजे होती है ना. नुकसान बोलताना बरेचसे लोक नुकसानला नुकसान म्हणतात. ठीक आहे ना. झुंजू मुंजू पण हा काही एक शब्द नाही आहे. याचा जो उत्तर आहे तो पर्याय क्रमांक 4 आहे, विशेष्य. ठीक आहे ना. हे लिहिताना आपल्याला असं लिहावं लागते, विशेष्य. ठीक आहे. बाकीचे 3 शब्द जे आहे ते चुकीचे आहेत, अशा प्रकारे नाही लिहत त्याला. ठीक आहे ना. लेखनचं जे नियम आहे त्यानुसार हे 3 चुकीचे आहे, हा 4था बरोबर आहे. ठीक आहे. पुढीलपैकी 10 प्रश्न क्रमांक 10 बघा, पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर याच्यातला बघा हे जे आहे ना हैराण है ना, सुवर्णमुद्रा आणि गिऱ्हाईक वगैरे हे शब्द म्हणजे बोलचाल मध्ये आहेत, ॲक्च्युली शुद्ध नाही आहेत. शुद्ध शब्द जो आहे तो 4था, नाट्यीकरण. ठीक आहे. याचा पर्याय आहे 4था पर्याय. चला पुढचा बघूया आता. प्रश्न क्रमांक 11 बघा, पुढीलपैकी कोणत्या पर्यायात शब्द समूह वा त्यासाठीचा एक शब्द यांची योग्य जोडी आहे? 2 अचूक पर्याय निवडायचे. तर याच्यामध्ये बघा, जनहिताबद्दल जागरूक, जनहित कक्ष हा तो नसतो. ठरवलेल्या कामाचा निश्चय म्हणजे संकल्प, म्हणजे हा दुसरा बरोबर आहे. ठीक आहे. आणि पाहण्यासाठी आलेले लोक कलावंत नाही, चुकीचं आहे. पाहण्यासाठी आलेले लोक जे दर्शक असतात, आहे की नाही. त्याच्यानंतर 4था, ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे नियतकालिक, हा बरोबर पर्याय आहे. तर असे 2 पर्याय त्याचे बरोबर आहे. ठीक आहे. पाहण्यासाठी आलेले लोक कलावंत नसतात. कलावंत तर जे कला सादर करतात स्टेजवर आहे ना. पाहणारे लोक जे आहेत ते तर त्यांना काय प्रेक्षक किंवा नाही का दर्शक म्हणायला पाहिजे. ठीक आहे ना, पाहण्यासाठी आलेले लोक. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 12, मदत करणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. मदत करणे म्हणजे काय होते बघा, हात मारणे, हातभार लावणे, हाताशी धरणे, हातावर तुरी देणे. यापैकी बघा हातभार लावणे दुसरा जो पर्याय आहे तो बरोबर आहे, याचा उत्तर आहे ना. मदत करणे म्हणजे हातभार लावत असतो आपण, आहे की नाही. मारत नसतो हात कोणाला किंवा हात धरत नसतो. ठीक आहे ना. हाताशी धरणे म्हणजे आपल्या त्याच्यावर आपला कब्जा करणे, आहे की नाही. हातावर तुरी देणे म्हणजे विश्वासघात करण्यासारखा, म्हणजे असं हे करणे, धोका देणे वगैरे है ना. तर याचा अचूक पर्याय कुठला आहे? दुसरा. मदत करणे म्हणजे हातभार लावणे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया. इथे बघा प्रश्न क्रमांक 13 काय लिहिलेलं आहे, खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण म्हण तयार केल्यास 7व्या क्रमांकावर कोणते अक्षर येते? तर इथे आपले जे अक्षर दिलेले आहेत या आकृतीमध्ये, हे फुलपाखरूसारखं बनवलेली आहे एक आकृती. त्याच्यामध्ये असे खूप सारे अंक हे दिलेले आहे, अक्षर दिलेले आहेत. ठीक आहे ना. त्याच्यापासून आपल्याला एक म्हण तयार करायची. तर बघा याच्यामध्ये एक म्हण तयार होते बघा, आपलेच ओठ आपलेच दात. हे एक प्रकारची म्हण आहे. ठीक आहे. तर कशी म्हण आहे? आपलेच ओठ आपलेच दात. मग ते कसं येणार बघा, इथं आपण लिहूया. थोडंसं लिहिताना जरा त्रास होतो याचा, थांबा 1 मिनटं. थोडं याला छोटं करून इथे लिहूया. हां, आपलेच ओठ आपलेच दात. ठीक आहे. हे असं म्हण आहे ना, आपलेच ओठ आपलेच दात. तर इथे आपल्याला काय करायचं आहे की 7व्या क्रमांकावर कोणते अक्षर येते? 7व्या क्रमांकावर आता बघा हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा
है ना, 6वा 7वा काय येतो आहे आपलं आ. त्याचा पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे याचं. ठीक आहे, आ येतो. चला पुढचं बघूया आता. प्रश्न क्रमांक 14 बघा, पुढीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही. तर इथे बघा एक गोडधोड, ठीक आहे, नाती गोती आणि मूल बाळ हे सगळे जोड शब्द आहे. पण गुरु शिष्य जे आहे ना, गुरु आणि शिष्य हे कसे आहे, जवळपास गुरुचं विरुद्धार्थी शिष्य असल्यासारखं नाही का, जोड शब्द कधीच म्हणत नाही आपण त्याला. तर हा जो याचा उत्तर आहे 3रा क्रमांकाचा पर्याय. ठीक आहे, हे जोड शब्द नाही आहे. गुरु शिष्य असं कधी आपण म्हणत नाही. चला प्रश्न क्रमांक 15 बघूया. प्रश्न क्रमांक 15मध्ये बघा, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या दोन्ही अर्थांनी वापरला जातो. त्याच्यामध्ये हा जो पहिला पर्याय आहे तोच याचा उत्तर आहे. ठीक आहे, कारण पण जो आहे तो प्रतिज्ञा आणि अटसाठी दोन्ही साठी वापरला जातो. ठीक आहे, बाकीचे 3 शब्द तसं आहे ना. हे दंड शिक्षा बरोबर आहे पण नियम नसतो, आहे की नाही. भाव म्हणजे दर बरोबर आहे पण दर्शन चुकीचं आहे. ठीक आहे ना. कर म्हणजे काठ बरोबर आहे पण किरण नाही आहे, है ना. तर अशा प्रकारे ह्याच्यातला पण जे आहे ना हे दोन्ही शब्दांसाठी वापरला जातो. तर याचा उत्तर कुठला येतो, पर्याय क्रमांक 1 याचा उत्तर आहे. ठीक आहे, चला बघूया प्रश्न क्रमांक 16मध्ये बघा, आश्चर्यम या शब्दात एकूण किती वर्ण आहेत. तर आता इथे बघा वर्ण म्हणजे काय असतात, एक शब्द जो असतो ना त्याच्यामध्ये एक शब्द कसा तयार होतो, स्वर आणि व्यंजनला मिळून तयार होत असतो. ठीक आहे ना. त्याच्यातले स्वर कुठले आणि व्यंजन कुठले ते आपल्याला वेगवेगळे असे लिहावं लागते. याला हे करतात म्हणजे एका शब्दाला असं तोडून लिहायचं असतं. तर तेव्हा आपल्याला त्याच्यात किती वर्ण आहे टोटल ते आपल्याला कळते. ठीक आहे, तर इथं याला आता कसं लिहावं लागेल बघा, हे आश्चर्यम कसं लिहावं लागेल आपल्याला तोडून. याला हे बघा, पहिला काय येतो आ प्लस श अर्धा श है ना, आश्च, परत च आहे पूर्ण तर च अर्धा च अधिक अ, परत अधिक आश्च च झाला. परत आता आश्चर र येतो ना, तर र असा अर्धा र. ठीक आहे, हा जे वरचा र आहे ना हे इथं र येतो आहे, अधिक य अधिक है ना, य अधिक ओ है ना. य जो आहे अर्धा य आणि ओ पासून तयार झालेला आहे. आणि त्याच्यानंतर अधिक काय आहे म, आणि म पण कसा आहे इथं बघा शेवटची अर्धाच आहे. तर असे टोटल किती बघा याच्यामध्ये वर्ण आलेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 वर्ण आले. त्याचा उत्तर कुठला येतो आहे, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, 8 वर्ण आहेत या शब्दामध्ये. ठीक आहे, चला बघूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17मध्ये बघा, पुढीलपैकी कोणता शब्द विशेषण आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये विशेषण जो आहे म्हणजे एखाद्या याची विशेषता दाखवतो. जसं आता परिस्थिती, बिकट परिस्थिती आहे ना, तर परिस्थिती कशी आहे, बिकट आहे, परिस्थितीचं विशेषण दाखवतो. त्याच्यामध्ये दुसरा जो पर्याय क्रमांक 2 आहे तो याचा उत्तर आहे. ठीक आहे, बाकी तर हे निसर्ग म्हणजे एक प्रकारचं तुमचं हे झालं आहे, नाऊन म्हणजे काय म्हणायला पाहिजे त्याला, नाम आहे की नाही. आणि प्रसंग हे तर काळ झाला. हे 2 हे जे आहे हे याचे योग्य पर्याय नाही आहे. याचा योग्य पर्याय जो आहे तो 2 आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 18, प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18मध्ये बघा, पुस्तके वाचण्याचा माझा छंद लहानपणापासून मला आनंद व विरंगुळा देत राहिला. या वाक्यात कोणती अवयवे आली आहेत. 2 अचूक पर्याय निवडा. तर अवयवे काय असतात, 2 शब्द किंवा 2 वाक्याला जोडणारा जो शब्द असतो त्याला अवयव म्हणतात. तर जसं आता इथे बघा, इथे कसं दिलेलं आहे, इथे एक तर बघा आनंद व विरंगुळा, तर हे जे व शब्द आहे ना हा एक तुमचा अवयव आहे. त्याच्यानंतर हा एक वाक्य आहे, हे 2 शब्दाला जोडणारा अवयव आहे आणि एक वाक्याला जोडणारा पण आहे. बघा, पुस्तके वाचण्याचा माझा छंद आहे ना, लहानपणापासून, हे पासून जे आहे ना, मला आनंद व विरंगुळा देत राहिला, हा एक वाक्य पूर्ण वाक्य इथला आहे.
आणि इकडचा हा जो वाक्य एक वेगळा आहे आणि याला जो आहे हे पासून जो शब्द आहे तो याला जोडत आहे. तर याचे दोन पर्याय कुठले आहे? पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही याचे उत्तर आहेत. ठीक आहे, दोन्ही अचूक पर्याय आहे याचे 18चे पहिला व तिसरा. ठीक आहे, व आणि पासून हे दोन्ही शब्द काय आहे? याचे अवयवी आहेत. चला बघूया आता प्रश्न क्रमांक 19 बघा काय म्हणतं, खालील वाक्यपूर्तीसाठी कोणते अवयव अचूक आहे? तर इथे काय रिक्त स्थान दिलेलं आहे, केवढे मोठे उंच शिखर. तर वाह वाह तर आपण करत नाही, छे पण म्हणणार नाही, शाबास पण म्हणणार नाही, आपण काय म्हणतो अब ब किती मोठे है ना, केवढे मोठे उंच शिखर. त्याचा पर्याय कुठला येतो? पर्याय क्रमांक 4. याचा उत्तर जो आहे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. अब केवढे मोठे उंच शिखर है ना, तेच बरोबर आहे 19चं. ठीक आहे, चला बघूया प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 बघा, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द परस्पर विरुद्ध लिंगी नाहीत? तर इथं बघा, जसं नरचं नारी बरोबर आहे, दासचं दासी बरोबर आहे, विद्वानचं विदुषी बरोबर आहे, पण हे दाताचं दाती नसतं आहे. दाताचं हे विरुद्ध लिंगी, दाताचं दात्री असायला पाहिजे असं वाटते. मग हा जो आहे तो विरुद्ध लिंगी नाही आहे हा, है ना. तर याचा पर्याय येतो 1 हा ना, उत्तर याचा येतो 1. बाकीचे 3 बरोबर आहे, विरुद्ध लिंगी आहेत, हा नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 21 बघा, बक्षीस या नामाचे अनेक वचनी रूप पर्यायातून निवडा. तर बक्षीसचं पर्यायवाची अनेक वचनी काय होते? बक्षीस आहे. तर याचा उत्तर येतो आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, चला पुढचे बघूया आता 22. प्रश्न क्रमांक 22मध्ये बघा, पुढील वाक्यात किती प्रकारची विरामचिन्हे आली आहेत? दीपकने विचारले, म्हणजे आपण कुठीच फटाके, फुलबाजी व भुईचक्र आणायची नाहीत, ते सर्व पैसे चिन्मयला द्यायचे. तिथे बघा कुठले कुठले विरामचिन्ह आले. हा इथे याला कॉमा म्हणायचं है ना, विरामचिन्ह हा कॉमा, हा एक इन्व्हर्टेड कॉमा 2 झाले आणि एक क्वेश्चन मार्क, असे 3 तुमचे विरामचिन्ह आलेले आहेत याच्यामध्ये. त्याचा पर्याय कुठला येतो आहे? पर्याय क्रमांक 1. त्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघूया आता. प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 काय म्हणते बघा, सानिका मैदानावर धावते या वाक्याचा काळ ओळखा. तर आता सध्या धावतच आहे, ती धावते है ना, तर हे वर्तमान काळ येतो आहे, याच्यातला वर्तमान काळ आहे ना. सानिका मैदानावर धावत होती तर ती भूतकाळ झाला असता, किंवा सानिका मैदानावर धावणार आहे तर ती भविष्यकाळ झाला असता. आणि हे साधा काळ तर असा काही नसतोच है ना, हे 3च मुख्य काळ आहेत. ठीक आहे, चला तर याचा उत्तर येतो आहे 23चा पर्याय क्रमांक 2 याचा उत्तर आहे. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 24, माणसातला देव या पाठाचे लेखक कोण? तर या पाठाचे लेखक जे आहेत ते आहेत शिवाजी देशमुख. पर्याय क्रमांक 4 येतो याचा. ठीक आहे, शिवाजी देशमुख आहे त्यांचे या पाठाचे लेखक. ठीक आहे, आता बघूया शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 बघा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना कोणत्या नावाने ओळखतात? तर हे जे आहे ते कवी आहे आणि यांना बालकवी ह्या नावाने ओळखतात. याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 चा उत्तर. ठीक आहे, बालकवी. आणि असा एक प्रश्न अवश्य असतो मराठीमध्ये, जेवढेही साहित्यकार आणि कवी वगैरे झाले लेखक आहेत त्यांचे प्रत्येकाचे टोपण नाव आहेत है ना, हे टोपण नाव आहे त्यांचं. तर असे जसं आता हे कुसुमाग्रज कोणाचं नाव आहे? विष्णू वामन शिरवाडकर. ठीक आहे, हे जे है ना, विष्णू वामन शिरवाडकर, त्यांना कुसुमाग्रज नावाने ओळखले जातात. ठीक आहे, हे राजकवी जे आहेत ते कोण आहेत? भारा दांबे म्हणून कवी आहेत. ठीक आहे, होते म्हणजे भारा तांबे. खूप छान त्यांनी कविता लिहिलेल्या आहे. आणि आपले जे लता मंगेशकर आहे, लता दीदी, त्यांनी यांच्या कविता खूप छान छान म्हणल्या आहेत, बऱ्याचशा आहेत. त्याच्यातली सर्वात आवडती माझी आणि सर्वात लोकप्रिय तिन्ही सांजा सखे मिळाल्या, हे भारा तांबेंनी लिहिलेली आहे. त्यांना राजकवी म्हणून ओळखले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे केशवसूत
केशवसूत जे आहे कृष्णाजी केशव दामले म्हणून आहेत कवी, ठीक आहे, कृष्णाजी केशव दामले. तर असे तुम्ही जेवढेही कवी, लेखक, साहित्यकार आहे असे 25-30 तर प्रसिद्ध आहेत मराठी लेखक, कवी वगैरे, त्यांचे सर्वांचे तुम्ही टोपण नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्याच्यातला एक प्रश्न अवश्य असतो. ठीक आहे. तर चला, आज आता आपले 25 क्वेश्चन पूर्ण झाले आहेत मराठीचे. ठीक आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 26पासून आपण जे इंटेलिजंट टेस्ट आहे, ठीक आहे, त्याचे प्रश्न बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.